शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशानं डी.वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमानं पश्चिम महाराष्ट्रातलं भव्य असं सतेज कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन येत्या 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत तपोवन मैदानावर आयोजित करण्यात आलंय। या प्रदर्शनाचं उद्घाटन 27 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते होणार आहे। यंदा या प्रदर्शनाचं 6वं वर्ष आहे। या प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामवंत कंपन्यांचा समावेश आहे। पशु पक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादनं आणि शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे। शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, 200 पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा सहभाग, शेतीविषयक तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि चर्चासत्र, तसंच शेती अवजारं, बी बियाणं, खतं आदींची माहिती, फुलांचं प्रदर्शन आणि विक्री, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि बचत गटांचे मोफत स्टॉल, आधुनिक शेतीसाठी प्लास्टिकचं महत्त्व, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क आदींचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे। 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाची तयारी तपोवन मैदानावर सुरू असून मैदानावर मंडप उभारणीचं काम वेगात सुरू आहे। या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलंय।